हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आता आम्ही निघालोय महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमेसाठी. हे रेडी होऊन बसलोय. तर आपण मंदिरामध्ये पोचते आणि मग मी तुमच्यासोबत बोलते. आता आम्ही मंदिराच्या जवळ पोचलोय आणि गाड्यांची लाईन लागली आहे. लेफ्ट साईडला सगळ्यांनी गाड्या पार्क केल्या आहेत. लाईन खूप लांबपर्यंत आहे, तर पहिले सगळ्यांना मंदिराच्या जवळ उतरवतो आणि नंतर आम्ही पण आमची गाडी पार्क करून घेतो. आता मी गाडी पार्क करते आणि मी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायला निघते. मंदिराचा पूर्ण परिसर भाविकांनी भरलेला आहे. आता जवळपास 11 वाजलेत आणि 12 वाजेपर्यंत अजून गर्दी होईल. हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. मंदिरामध्ये 12-5चं भजन चालू आहे, म्हणजे सगळ्या गावातले लोक एकत्र येऊन भजन करतायत. आणि ते पालखी ठेवलेली आहे, पालखीला सुंदर सजवलेली आहे. आता इथे गावचे पाटील कोहळ्यामध्ये वात प्रज्वलित करतायत आणि नंतर तो कोहळा दीपस्तंभावरती ठेवणार आणि दीपस्तंभावरती पण दिवे लावणार आणि नंतर जत्रेला सुरुवात होणार. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याच्यासाठी एक खास वात तयार केली जाते. एवढी मोठी वात लावण्यामागचे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे हे आहे. त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, म्हणूनच ते त्रिपुरारी म्हणून ओळखले जातात. दीपस्तंभावरती लावले जाणारे दिवे बघायला सर्व भाविक इथे जमलेत. आता दीपस्तंभावरती दिवे लावून झालेले आहेत आणि आता पालखी पण मंदिरातून बाहेर काढतील. आता पालखी सोहळ्याला सुरुवात होते. आता पालखी मंदिरामधनं रामेश्वर मंदिरामध्ये जाणार, रामेश्वराच्या भेटीला जाणार. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते. ही एक महत्त्वाची भेट आहे. शंभू महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे त्यांचा सर्व कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर निघून जातात. या दिवशी विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो. हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते. तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. अनेक गड किल्ल्यांवर देखील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. या पौर्णिमेला देशातील विविध भागांमध्ये जत्रा भरल्या जातात. आता पालखी रामेश्वर मंदिराकडे जायला निघालेली आहे.
रामेश्वर मंदिराची भेट घेऊन पालखी आता मंदिराच्या दिशेने निघाली आहे आणि आता पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे। ढोल ताशांच्या गजरासोबत पालखी नाचवत पालखी मिरवणूक सुरू आहे। आता इथे माझ्या मागे ज्या बायकांचं नवस आहे त्या बायका सर्व उभ्या आहे। इथे बायका पदराने केस सोडून झाडत चालल्यात आणि मागणा पुरुष लोटांगण घालतायत। ज्या लोकांचा नवस असतो तो पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे नवस फेडला जातो। आता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि पहिली फेरी झालेली आहे पालखीची। सकाळी साधारण 4:30-5 पर्यंत हा पालखी मिरवणूक सोहळा चालू असतो। पहिली फेरी झाली तशा 5 फेऱ्या होतात आणि त्यानंतर ओट्या भरल्या जातात। ज्यांचे नवस असतात त्यांची गाऱ्हाणी होतात। मंदिराबाहेर बरीच खाऊची दुकानं पण आहेत आणि खेळणी पण आहेत छोट्या मुलांची, तर मी ते पण तुम्हाला दाखवते। आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते। आमच्या गावची म्हणजेच उंबर्डे गावची महालक्ष्मी मंदिरातील होणारा जत्रोत्सव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही पण या जत्रेला एकदा तरी नक्की भेट द्या। आता आम्ही पण घरी जातो।
आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.